बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून इंधनचा तुटवडा भासतोय आणि अनेक पंप जे आहेत ते इंधन तुटवड्यामुळे बंद आहेत. पंपावरती डिझेल नाही, पेट्रोल नाही अशा पद्धतीचे बोर्ड लावलेले आहेत. आपण बघू शकतो. मी सध्या चिखली येथील हिंदुस्थान पेट्रोलियम या पंपावरती उभा आहे. आपण जर पाहिलं तर या पंपावरती गेल्या 2 दिवसापासून डिझेल आणि पेट्रोल नाहीये. त्यामुळं पेट्रोल पंप मालकाने या ठिकाणी डिझेल नाहीये म्हणजे त्यांच्याकडे स्टॉक उपलब्ध नाहीये अशा पद्धतीचा बोर्ड जो आहे तो लावलेला आहे. आणि या पंपावरती ग्राहक जे आहेत ते आपली गाडी घेऊन आल्यानंतर त्यांना निराश होऊन परत जावं लागतं. अशाच पद्धतीचे जवळपास जिल्ह्यामध्ये 166 पंप आहेत आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक पंपावरती इंधन नाही. त्यामुळं अनेक पंप जे आहेत ते बंद आहेत. सध्या शेतीची कामं सुरू आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो आणि ट्रॅक्टरमध्ये डिझेलच मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांची जी मशागतीची कामं आहेत ती सध्या रखडलेली आहेत. एकंदरीत पाहिलं तर सध्या उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू आहेत. प्रवाशांना एका गावावरून दुसऱ्या गावाला जावं लागतं. मात्र या चिखली परिसरामध्ये जे काही 7-8 पंप आहेत त्या 7-8 पंपावरती अनेक वेळा असं होतं की डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही. त्यामुळं वाहन चालकांना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो. गाडी लोटत नेऊन दुसऱ्या पंपावरती न्यावं लागते आणि त्या पंपावर सुद्धा पेट्रोल मिळत नसल्यामुळं त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आपल्यासोबत असेच एक वाहन चालक आहेत. ते अगोदर एका पंपावरती गेले होते, तिथं पेट्रोल नसल्यामुळं दुसऱ्या पंपावरती आलेत. मात्र त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पेट्रोल मिळत नाहीये. गाडी लोटत आणली. काय त्रास होतो तुम्हाला? डिझेल पेट्रोल मिळत नाहीये, तुम्ही गाडी लोटत आणली. पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही आणि स्टॉक असून सुद्धा या पंपांवर बोर्ड लावतात. मी मागच्या वेळेस सुद्धा यांना म्हटलं होतं सेल्स ऑफिसरचा नंबर द्या, पण सेल्स ऑफिसरचा नंबर कुठे उपलब्ध होत नाही आणि यांची मनमानी चालू असल्यामुळे स्टॉक असून सुद्धा पेट्रोल देत नाही. तर मी आज जवळपास 2.5 किलोमीटर गाडी लोटत आणतोय. मला बीपीचा त्रास असून सुद्धा मला हा त्रास सहन करावा लागत आहे. कृपया माझा एवढंच इच्छा आहे की प्रत्येक पंपावर सेल्स ऑफिसरचे नंबर मोठ्या होर्डिंग मध्ये लावलेले पाहिजे, म्हणजे जेणेकरून जनतेला कळेल. आणि आता बऱ्याच दिवसापासून पाहतोय अनेक पंपावरती डिझेल पेट्रोल मिळत नाही. चिखली परिसरामध्ये जवळपास 7-8 पंप आहेत. आहे का डिझेल पेट्रोल मिळते काही? नाही, दर 2 दिवस आड बोर्ड लावलेले असतात. म्हणजे 1 दिवस चालू आणि 3 दिवस बंद, ही परिस्थिती सगळीकडे दिसत आहे. नक्कीच. तर प्रवाशांचे हाल होत आहेत. दुचाकी चालक असेल किंवा 4 चाकी वाहन चालक असेल, त्यांना पंपावरती गेल्यानंतर पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. गाडी लोटत न्यावी लागते. अशा पद्धतीची परिस्थिती सध्या चिखली परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आपण पाहिलं तर हा या ठिकाणी डिझेल नाहीये, बाजूलाच पेट्रोल नाही अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते पंपावरती लावलेत. परिणामी पंप मालकांना स्टॉक नसल्यामुळं अशा पद्धतीनं पंप जे आहेत ते बंद करून ठेवावे लागत आहेत. आणि गेल्या कित्येक दिवसापासून ही जी अडचण जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. पंपाच्याच बाजूला जवळपास 3-4 गाड्या लागल्यात. अशा पद्धतीने ही गाडी उभी यायला डिझेल नसल्यामुळं ही गाडी सुद्धा बऱ्याच वेळची या ठिकाणी उभी आहे. एकंदरीत पाहिलं तर सध्या डिझेल आणि पेट्रोलचा स्टॉक जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात मिळतोय. वाहन चालकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. त्यामुळं तात्काळ डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील वाहन चालकांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.